एकदाचं हे धाडस करूनच टाकलं. तर काय ते पुढे सांगतेच, तोपर्यंत आहे ना इथे सगळ्या मैत्रिणी मिळून आज आम्ही जेवायला गेलो होतो. तर आहे ना ज्यावेळेस एकत्र येतोय त्यावेळेस आजकाल नुसत्या अशा संसाराच्याच गप्पा चालू असतात. आता तुम्ही कोणत्या कोणत्या गप्पा मारता नक्की कमेंट करून सांगा. आणि घरी आल्यावर आमच्या आजीचं असे काही नाही काही खुटफुट चालू असते. संध्याकाळी एवढी सारी जांभळं आणली होती घरी, मग तेच बॉक्समध्ये भरायचं काम चालू होतं. म्हटलं आता तुमचं काम चालू आहे तर तुमच्यासाठी छान चहा बनवतो. दुसऱ्या दिवशी एवढी सगळी गँग घेऊन आम्ही गेलो होतो पोहायला. आणि यांचा कॉन्फिडन्स बघा, जसं काही खूपच पोहणार आहेत. आता इथे शिवांकला बिंडा बांधायचं काम चालू आहे आणि यांच्या एवढी तर मला काही उडी जमली नाही बरं का, पण छोटीशी उडी मारून पोहण्याचं मी तर धाडस केलं आणि फायनली मला पोहायला पण यायला लागला. तर इथे शिवांक सेम माझ्यासारखा पोहतो. संध्याकाळी गेलो होतो, आईचं बांधकाम चालू आहे ते बघायला. नंतर गेल्यावरती तिथे वहिनींचं आहे ना असं काही वड्या करायचं काम चालू होतं. एवढ्या छान अशा वड्या बनवल्या होत्या ना, टेस्टी एकदम, आणि त्यामुळे त्यांनी मला डब्यामध्ये पण पॅक करून दिल्या. आता इथे दीपा मामींच्या घरी गेले तर त्यांचं चालू होतं इथे तेव्हा वडे बनवायचं. ते एवढे छान बनवले होते ना, असं वाटायला लागले की माझं 2-3 किलो तर वजन वाढतच आहे. आता इथे मामाच्या घरी खूप सारे जेवायला येणार होते, त्याचा स्वयंपाक चालू होता. ती एवढी मोठी पंगत लहान मुलांचीच बसली होती. चला तर मग आजसाठी एवढंच, बाय.